नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे रविवार आणि 26 मे या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण होतं, कारण संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जाते. एका महिन्यामध्ये 2 चतुर्थी ह्या येत असतात. एक संकष्ट चतुर्थी येते आणि एक विनायक चतुर्थी येते. तर कृष्ण पक्षात येते तिला संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आणि जी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा ही विधिवत करावी लागते. त्याचबरोबर गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू आहेत. लाल जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर 21 ध्रुवा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग मोदकाचा नैवेद्य देखील तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांना दाखवू शकता. धार्मिक शास्त्रामध्ये गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्यानंतरच त्या शुभ कार्याची सुरुवात केली जाते, जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा संकट हे येऊ नये. ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने, गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, दोष आहेत, ते सर्व दूर होऊन जातात आणि व्यक्तीची भरभरून प्रगती देखील होते आणि त्याचे कोणतेही कार्य करायला गेले की त्यामध्ये यश हे प्राप्त होते. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. मुलांसाठी गणपती बाप्पांना आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर मुलांवर कधीही वाईट संकट येणार नाही. मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि त्यांची प्रगती देखील होईल. त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय काय करायचा आहे, कसा करायचा आहे, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला खास करून मोठ्या मुलांसाठी करायचा आहे. म्हणजे जी मुलं शाळेत जातात, अभ्यास करतात, काहीतरी पदवी धारण करत आहेत किंवा काहीतरी नोकरीसाठी धडपड करत आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो स्वतः मुलांनी स्वतःसाठी केला तरी सुद्धा चालेल किंवा आई वडिलांनी मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल. खास करून हा जो उपाय आहे तर तो मुलांच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी, मुलांच्या जीवनामध्ये त्यांची खूप सारी प्रगती होण्यासाठी, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश प्राप्त होण्यासाठी. तर पहा, हा जो उपाय आहे तर तुमची जरी इच्छा असेल तर तुमची मुलं लहान असतील त्यांच्यासाठी जरी केला तरी सुद्धा चालेल. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. त्या नारळामध्ये पाणी असायला हवं. नारळ घेताना तुम्ही हा नवीन नारळ घ्यायचा आहे. तुमच्या घरामध्ये एखादा जुना नारळ आहे आणि तो पूजेसाठी तुम्ही वापरलेला आहे असा नारळ आपल्याला घ्यायचा नाही. गणपती बाप्पा ही अशी देवता आहे, एकदा का ती आपल्या भक्तांवरती नाराज झाली तर ती परत लवकर त्यांच्यावरती प्रसन्न होत नाही. त्यामुळे गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय मानलं जातं. म्हणून गणपती बाप्पांना प्रथम त्यांच्या ज्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या असतात तर त्या सर्व वस्तू ह्या चांगल्याच अर्पण करायच्या आहेत आणि म्हणूनच आपल्याला नारळ घेताना सुद्धा हा व्यवस्थित घ्यायचा आहे. यानंतर हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला नवीनच एका लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे. नंतर हा नारळ जो आहे तर तो बांधून आपल्याला घ्यायचा आहे. हा लाल कपडा जो आहे त्यामध्ये हा नारळ बांधायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचा. गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना लाडू, मोदक हे सुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरी तुम्ही घेऊन गेला तरी चालेल. दुर्वा घेऊन जाऊ शकता, लाल जास्वंदाचं फूल घेऊन जाऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे घेऊन जाणं शक्य होईल ते तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा
फक्त खडीसाखर जरी तुम्ही घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल. हा नारळ घेऊन जाताना तुम्हाला मुलांना सोबत घेऊन जायचं आहे किंवा हा उपाय तुम्ही स्वतः मुलांना देखील करायला लावू शकता. तुमचे मुलं जर मोठे असतील तर त्यांना स्वतःला देखील करायला लावू शकता. तर हा नारळ तिथे घेऊन गेल्यानंतर गणपती बाप्पांसमोर मुलांना उभं करायचं आहे आणि त्यानंतर घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला मुलांवरून हा नारळ उतरवायचा आहे आणि हा नारळ ओवाळत असताना 3 वेळा मुलांवरून ओवाळायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या चरणाशी तुम्हाला अर्पण करायचा आहे. हा नारळ तुम्ही मुलांवरून जेव्हा ओवाळणार आहात तो ओवाळल्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे मुलांच्या बाबतीतली ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे, ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. हा उपाय तुम्ही मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या जीवनामध्ये कोणतेही संकट अडचणी येऊ नये यासाठी करत आहात किंवा मग तुम्ही मुलांची भरभरून प्रगती व्हावी, त्यांना नोकरीमध्ये यश प्राप्त व्हावे, त्यांच्या भविष्य व्यवस्थित व्हावे यासाठी तुम्ही करत आहात. ते सर्व तुम्हाला तिथे बोलायचं आहे. अशी कोणती तुमची इच्छा आहे मुलांच्या बाबतीत ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि हा नारळ मुलांवरून 3 वेळा ओवाळून तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे. तो लाल कपडा जसा बांधलेला आहे तसाच तुम्हाला तो नारळ अर्पण करायचा आहे. नारळ अर्पण करून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांची इच्छा पूर्ण होण्यासाठी परत एकदा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात बसूनच तुम्हाला जर तिथे बसून शक्य झालं तर 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. जर मुलं मोठी असतील, वाचता लिहिता येत असेल तर त्यांना तुम्ही स्वतः हे जे 3 आवर्तनं आहेत म्हणजे गणपती अथर्वशीर्षाचे 3दा पठण करायला लावायचं आणि शेवटी फलश्रुती म्हणायला लावायची. किंवा मुलं लहान आहेत मग तुम्ही स्वतः देखील हे जरी म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला मंदिरामध्ये वाचणं शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा तुमच्या घरी येऊन देखील करू शकता. परंतु नारळ हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करायचा आहे आणि असं केल्यामुळे मुलांच्या सर्व समस्या, अडचणी, वाईट संकट येणार असतील तर ते दूर होऊन जातात आणि मुलांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अजून एक दुसरा उपाय देखील करू शकता. हा उपाय तुम्हाला मुलांसाठीच करायचा आहे, विद्येच्या क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी. हा उपाय देखील तुम्ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करू शकता. मला काय करायचं आहे की दुर्वाच्या 7 जुड्या घ्यायच्या आहेत. तर प्रत्येक जुडीमध्ये 21 दुर्वा असायला हव्या अशा तुम्हाला 7 जुड्या घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, अशा ह्या 7 जोड्या आहेत ज्या दुर्वांच्या त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात घेऊन जायच्या आहेत. तिथे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत. तिथेच तुम्हाला गणपती बाप्पांची आरती देखील करायची आहे. गणपती बाप्पांना तिथे तुम्हाला कापराच्या वड्या पेटवून तिथेच गणपती बाप्पांची जी आरती आहे तर ती तुम्हाला तिथेच करायची आहे. आणि हे असं उपाय केल्याने मुलांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप सारी प्रगती होते. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलांनी स्वतःसाठी हा उपाय केला तरी चालेल किंवा आई वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरी चालेल, परंतु तुम्हाला हा उपाय करताना अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. जर तुम्हाला मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे मी 2 उपाय सांगितले आहेत त्यापैकी तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही करू शकता किंवा दोन्हीही उपाय केले तरी सुद्धा चालेल. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम गण गणपते नमः.